आज नळवाटे सुद्धा सांगून द्या. आणि हा खरा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आज या पाटपूरच्या संयोजकांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे. आता खऱ्या अर्थानं पाटपूरच्या काही संयोजकांची नावं घ्यावीत, कारण किती वेळ चालू पाटपूर गावच्या पंचक्रोशीमधल्या मग ते पेलूर असेल, कापडी सिकंदर असेल, सौंदर्य असेल, फुलचिंचोली असेल, शेख बाबागाव असेल, अंकोली असेल, पुणेरी असेल, कुरुक असेल, नारायण चिंचोली असेल, परमेश्वर पिंपरी असेल, खंडाळी असेल आणि आजूबाजूच्या वाड्या भरत्या ईश्वर वाटा अजून सगळा अनेक गाव आहेत. कोणेरी अजून नजीक पिंपरी अजून गुरुद्वारी अजून एकदम नावं घेऊन त्या गुरुद्वारी देगाव देगाव अजून कोण बरं ऐका ऐका लांबोटी मोहोळ मोहोळ तालुक्यातील सर्व मोहोळ तालुक्यातील सर्व अरे सोलापूर आहे. आणि काय जण म्हणतात अरे हक्के सर तिकडं मराठवाड्यातच येतोय. आता इकडं आमचा एक मित्र धन्यवाद गावरामजी चौधरी बारामतीवरून आले, आमचे पप्पू मसाला आले, बरोबर आहे मौली पलटणवरून आले, चांगलं हे बघा सगळे हे बघा इतर जे जमा झालेले हे सगळे नेते आणि हे नेते साधे सुद्धा नेते नाहीत, परिवर्तनाच्या चळवळीमध्ये लग्नाचे नेते. खऱ्या अर्थानं कुरुल गावातल्या या सगळ्या संयोजकांचा आभार मानावं एवढं कमी, पण एक 10-15 नावांची नावं घ्यावी लागतील आणि त्यांची नावं घेतली त्यांनी अजिबात राग मानायचं नाही. बरोबर आहे का? कारण हा सुरेख असा कार्यक्रम. आता आम्ही इथं उभा राहिला एवढा मोठा हार आणला आहे. अरे आम्ही कुठल्या आमदाराची पोरं नाही, खासदाराची पोरं नाही, गाववाल्याची पोरं नाही. आणि या कार्यक्रमाला आल्यावर एक जाणवलं बरं का लिंगे साहेब, या कार्यक्रमाला आल्यावर एक जाणवलं की पोलीस डिपार्टमेंटचा एवढा फौज फाटा का लावला असेल बरं. आपले बांधव होते, आपले बांधव आहे, पण आपण काय आतंकवादी आहोत? आपण काय अफगाणिस्तानमधनं पाकिस्तानमधनं आलोय? अरे आपण गावाच्या गावात तुमची गावाच्या जवळ आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आमच्या भूमीमध्ये आता आमचा पाटील नावाचा हा हिंद केसरी पैलवान होता. हिंद केसरी म्हणतो आम्ही लोकांचं म्हणत नाही, हिंद केसरी पैलवानी जो बघला आहे कारण आमचे पूर्व प्रत्येक करून ना एक वाघ तर ना कुठे पडून जाते. आम्हाला संरक्षणाची गरज नाही, अजिबात गरज नाही आम्हाला संरक्षणाची. आणि या पाटूर गावामध्ये काही मंडळींची नावं घेतली त्यांनी परिश्रम घेऊन हा सोलापूर जिल्ह्याचा पहिला मेळावा लावला. या पुरस्कारांचं आभार जेवढं मानवलं कमी आहे. त्यामध्ये आमचे दिलीप भगवान गायक, बाळासाहेब शिंदे आणि बाळासाहेब मस्तेकर असतील, सचिन गावडे, बशीर मुजावर, नवनीत अनुसे, शंकर जाधव, रवी माळी, भैया सरगर, सुरेश सोपान कांबळे, त्याचबरोबर नितीन वसेकर, आमचे अतुल भैया शिंदे, सुनील सुतार, आमचे दत्ता नितीन कांबळे साहेब, अरविंद काळे, नाना सरगर, माधवराव डिसले, त्याचबरोबर सागर गावडे, नवनाथ रघुनाथ आळेगावकर, धनाजी काळे, पोपट काळे, कालिदास वसेकर, चंद्रकांत धोत्रे, गणेश नामले, सुनील परदेशी, इम्तियाज मुलानी, हनुमंत लोहार, लक्ष्मण लोंढे, शिवाजी लोंढे, रामभाऊ लोंढे आणि आमचे मित्र अनेक वेळा ज्यांच्यावरती हल्ले झाले ते आमचे शंकर महामार असेल सगळ्या छोट्या असे अनेक मंडळी. आता मला मूळ
बाळासाहेब आम्ही शिरोळ तालुक्यामधल्या सुंगारवाडी गावामध्ये एक मी मुद्दा मांडला. तो मुद्दा काय होता? संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येका शालेय शिक्षणाला ऐकावं. लिंगेसाहेब तो मुद्दा असा होता, 1917 साली पटेल बिल पास करून राजर्षी शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाचा कायदा 1919 साली पारित केला आणि या महाराष्ट्रामध्ये 100 आंतरजातीय विवाह लावण्याचं काम कोणी केलं तर ते राजर्षी शाहू महाराजांनी केलं. त्यामध्ये पहिले 25 विवाह हे धनगराजी मराठा असे लावले गेले. आता शाहू महाराज म्हटलं की बोलण्यामुळे समाजसुधारक नव्हते. शाहू महाराज हे करते समाजसुधारक होते, म्हणजे कार्य करून दाखवायचे. तर त्या शाहू महाराजांनी पहिला जो विवाह लावला तो आपल्या चुलत भावाची कन्या आणि पडकर घराण्यातील फुकटजी फडकर यांचा पहिला मराठा धनगर विवाह लावला 1919 साल. आज आता 100 वर्ष होऊन गेले. आमच्या महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे. पहिला महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे की आंतरजातीय विवाह केला ते 50,000 रुपये अनुदान कोण देतं? महाराष्ट्र शासन देतं. आता पद्धत बघून आता कुठं सांगता येतं? आमचं केंद्र शासन आमच्या SC/ST बांधवाबरोबर जर आंतरविवाह केला भाऊ पप्पू जर SC/ST बरोबर आंतरविवाह केला तर केंद्र सरकार 2.5 लाख रुपयाचं बक्षीस देतं. आता लक्ष्मण हाके काय बोलणार की आंतरजातीय राजर्षी शाहू महाराजांचं घर तुमच्या समोर मांडलं, महाराष्ट्र शासनाची एक योजना तुमच्या समोर मांडली, केंद्र शासनाची एक योजना तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केला. आता पुढचं आहे का बघा, ज्याला कुणाला मागास व्हायचंय, ज्याला कुणाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे, म्हणजे तुम्ही इतिहास सांगितलं त्यामध्ये इतिहास सांगितला. ओबीसी म्हणजे काय? बीसी म्हणजे काय? बॅकवर्ड क्लासेस. बॅकवर्ड क्लासेस म्हणजे काय? मागास वर्ग. मग आता ज्याला कुणाला मागास वर्ग म्हणजे घ्यायचंय, ज्याला कुणाला मागास वर्गाचं आरक्षण घ्यायचंय त्याला फक्त GR आणि ऍक्टिव्हिट झाले मागास वर्गामध्ये घेता येईल का? नाही घेता येणार. कारण गाववाड्यामध्ये आमच्या अनेक पिढ्यांनी सामाजिक दुजाभाव सहन केला. गाववाड्यामध्ये शेकडो वर्षापासून आमच्या दीनदलित बांधवांना या गाववाड्यामधल्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारला. त्या माणसांना रिझर्वेशन पॉलिसी आहे. जरी ते आठवत